देखिए, महाराष्ट्र के वाहतूकदारों के लिए खास तौर पर नव भारतीय शिव वाहतूक संगठन, जो महाराष्ट्र की सबसे बड़ी यूनियन है, जिसके 7.5 लाख मेंबर है, जिसमें कई 5 स्टार होटल्स मुंबई में रिक्शा, टैक्सी, टेम्पो, ट्रक, ट्रेलर, बस, जिसके ऊपर पिछले कई सालों से मैं काम कर रहा हूँ। महाराष्ट्र के अंदर आज हमारी सरकार है, हर जिले के अंदर मैं जा रहा हूँ। राज्य मुस्लिम खाटिक समाज सेवा का भी दौरा कर रहा हूँ, पार्टी के लिए, वाहतूक संगठन के लिए भी दौरा कर रहा हूँ कि इन रिक्शा चालक, टैक्सी चालक, टेम्पो चालक, जो गरीब सुबह जब निकलता है तो उसको ये फिक्र रहती है कि मैं जब शाम में जाऊंगा तो मेरे घर का चूल्हा जलेगा। तो उनके परिवार के वाले के लिए हम क्या कर सकते हैं? हमारी संकल्पना है कि रिक्शा वाले का बेटा रिक्शा वाला नहीं बनना चाहिए, टैक्सी वाले का बेटा टैक्सी वाला नहीं बनना चाहिए, टेम्पो वाले का बेटा टेम्पो वाला नहीं बनना चाहिए, वो डॉक्टर बनना चाहिए, वकील बनना चाहिए, इंजीनियर बनना चाहिए। इस तरीके से हम ये संगठन नहीं, एक खानदान बनाने जा रहे हैं, जिसमें हमने हर एक जिले के अंदर जितने भी जिला अध्यक्ष जो पढ़े लिखे हैं, जिनको काम करने की लगन है, जिनको लोगों के साथ जुड़ के लोग गरीब जनता की मदद करने के लिए वो हमेशा 24 घंटे तैयार रहेंगे। इसलिए आज हमने खासतौर पे 2 रोज़ पहले आरिफ कुरैशी हमारे पास जो है, जो एक पढ़े लिखे सर भी है, और उनकी पूरी बातें मैंने सुना। कई बार कोरोना के टाइम में भी मुझे आके उन्होंने मिला, और मिलने के बाद उन्होंने कहा कि मैं वाहतूकदारों के लिए कुछ करना चाहता हूँ, स्टूडेंट्स के लिए तो मैं काफ़ी टाइम से कर रहा हूँ, लेकिन उनके और उनके बच्चों को किस तरीके से शिक्षण मिले, कैसे आगे बढ़े। अगर वो बच्चे, उनके बच्चे पढ़ लिख के आगे बढ़ जाते हैं, एक रिक्शा वाला, टैक्सी वाला अपने बच्चे को पढ़ाता है, पढ़ाने की जिम्मेदारी उनकी है और उनको नौकरी दिलाने की जिम्मेदारी हमारी है। और उसमें हम क्या मदद कर सकते हैं, किस तरीके से मदद करते हैं, ये सारी चीज़ें जुड़ी रहती है। तो उन्होंने कहा कि आप मेरे कार्यालय के अंदर आइए और खासतौर पर उद्घाटन कीजिए। आज यह कार्यालय हुआ आकर के मैं घोषित करता हूं, और मैं उम्मीद करता हूं इस कार्यालय के अंदर जो कोई भी रिक्शा वाला, टैक्सी वाला, वाहतूकदार, जो कोई भी आएगा उसको इंसाफ मिलेगा, न्याय मिलेगा। यही मकसद है कि संगठन के अंदर जोरदार तरीके से हम गोरगरीब जनता की मदद करें। महामंडळाची घोषणा केली होती मध्यंतरी सरकारने रिक्षा चालकांसाठी, त्याकडे तुम्ही कसं बघता? देखिए, कैसे हर एक का महामंडल होता है। जब रिक्शा टैक्सी के लिए भी अगर कोई महामंडल आता है तो 100% फ़ायदा होगा। तो हम कम से कम उनके आयोग जिस तरीके से हम काम करते थे उसी तरीके से उनका एक दरवाज़ा होगा, और उन दरवाजे के ऊपर जो ट्रैफिक हवलदार तकलीफ देते हैं, रास्ते पे फाइन मारते हैं, उनके जो खटाव समिति की जो उनका जो सालाना साल जो एग्रीमेंट्स होते हैं वो है, हकीम समिति का जो होता है, जो उनको उनका जो चीज़ मिलना चाहिए, उनका हक, वो नहीं मिलता। अगर ये महामंडल आता है तो ज़रूर उन रिक्शा टैक्सी वालों को बहुत बड़ा फ़ायदा होगा, जिसके ज़रिए हम जो उनकी आवाज़ बन के घूम रहे हैं वो घूमने की ज़रूरत थोड़ी कम हो जाएगी। यूनियन का काम थोड़ा कम होगा, उसका महामंडल का काम बढ़ जाएगा, और हम महामंडल के पास जाकर उनकी शिकायत कर सकते हैं और उन रिक्शा चालक, टैक्सी चालक को इंसाफ दे पाएंगे। सर, आज छत्रपती संभाजीनगरमध्ये नव भारतीय शिव वाहतूक संघटना कार्यालयाचं उद्घाटन होत आहे, काय सांगाल साहेब? आमची नव भारतीय शिव वाहतूक संघटना ही भारतीय जनता पार्टी प्रणित संघटना आहे, आणि आम्ही वाहतुकीमध्ये काम करणार आहोत। ट्रान्सपोर्ट सेलमध्ये युवकांनी किंवा लोकांनी वाहतुकीचे नियम कसे पाळावेत त्यासंबंधी संघटना आहे। ही संघटना लोकांच्या कार्यासाठी काम करते, वाहतुकीसंबंधी नियमासाठी। हे नियम डिपार्टमेंटने सुद्धा पाळायचे आहेत आणि जनतेने सुद्धा पाळायचे आहेत। तर त्यामधला जो म्हणून आम्ही काम करणार आहोत। नाही, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय जे करतात हो लोक, कार्यकर्ते, त्यांच्यासाठी त्याच्याशी रिलेटेड आहे काही सांगा? नाही साहेब, ट्रान्सपोर्ट म्हणजे कसं माहिती का, याच्यामध्ये ऑटो रिक्षा पण आलेले आहेत, याच्यामध्ये ट्रक, म्हणजे ट्रान्सपोर्ट म्हणजे रोडवर चालणारी वाहतूक, हां, जड वाहन सुद्धा याच्यामध्ये येतात। हां, अवजड वाहनं, हां, याच्यामध्ये अवजड वाहनं, ट्रक, बसेस, स्कूल बसेस, इव्हन ॲम्ब्युलन्स, हे सुद्धा याच्यामध्ये येतात वाहतूक संघटनेमध्ये। या संघटनेची कार्यकारिणी कशी राहणार आहे, संघटना कशी वाढणार आहे? साहेब, याच्यामध्ये एक जिल्हाध्यक्ष, 8 जिल्हा उपाध्यक्ष, एक संघटक, एक महासचिव, या पक्षी संघटना आहे जिल्ह्यामध्ये। स्थापना कधी झाली, त्याचे सदस्य किती होते? साहेब, संघटनेची स्थापना ही खूप जुनी आहे। याचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अराफत भाई आहे,
मुंबईला जातात. हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. अरविंद आखाडे साहेब आमचे सरचिटणीस आहेत. महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यात कार्यरत? महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर, नागपूर, यवतमाळ 90% आमचे जिल्हे झालेले आहेत. मराठवाड्यातली ही पहिली जिल्हा कार्यकारिणी आहे. हां, मराठवाड्यातले पहिलं जिल्हा आमचं. यस. तर नवीन वाहतूक संघटना जर याच्यामध्ये समजा काही लोक जॉईन झालेत आणखी नवीन, हां, तर त्यांच्यासाठी आपल्या नव भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या मार्फत काय फायदा होईल आणि त्यांचं सर्वांना स्वागत असणार आमच्याकडे. सर्वांनी आमच्या संघटनेमध्ये सामील व्हावं, त्यांचं स्वागत आहे आमच्याकडे. आपल्या ऑफिस कडून म्हणजे आपल्या संघटनेकडून त्यांना काय असे ऑफर असणार आहे? त्यांना प्रत्येक भाषेत मदत होईल. कोणकोणत्या प्रकारच्या सामने? आता मदत म्हणजे समजा आता एखादी घटना घडली कुठे है ना, ऑटोचा ॲक्सिडेंट झाला, त्या ठिकाणी आम्ही मदत त्यांना करणार आहोत. पोलिसांना पण आम्ही मदत करणार आहोत. का कसं मग नियम हा सर्वांसाठी असतो है ना. चूक कोणाची असेल ते बघता नाही, नियम सर्वांसाठी सारखे असतात. आता रिक्षा चालक नियमांची पायमल्ली करतात, त्याच्यासाठी काही तुम्ही प्रशिक्षण घेणार आहे का? हो हो हो, आम्ही पुढच्या महिन्यात घेणार प्रशिक्षण. त्यात आम्ही ऑटो चालक यांना पण प्रशिक्षण देणार आहोत. त्यांनी नियम कसे पाळावेत आणि जनतेला सुद्धा आम्ही प्रशिक्षण देणार आहोत. त्यामध्ये आमच्यामध्ये DCP, CP, RTO, वाहतूक संबंधित सर्व डिपार्टमेंटचे आमचे लोक येतील. या निमित्तानं शहरवासियांच्या वाहतुकीच्या लोकांना काय आवाहन करणार? आम्ही आव्हान असं करणार की बाबा सर्व नियम पाळावेत, सर्व नियम चांगले पाळावेत. नवीन कार्यकारिणी कधी जाईल? आता आमची काही होणार बघा 20 तारखेला. किती जणांची कार्यकारिणी आहे? आमची पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका अध्यक्ष, संघटक, उपाध्यक्ष, पुणे जिल्ह्याची कार्यक्रम आमची घोषित होणार 20 तारखेपर्यंत. आणि माननीय अतुल सावेजी, माननीय किन्नेकर साहेब त्यांच्या हस्ते घोषित केलं जाणार आहे. आपले पदाधिकारी स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये भाग घेणार आहेत. हो, राईट. संघटनेच्या वतीने संघटनेच्या वतीने किती जागेची मागणी करणार? काय साहेब? किती जागेची मागणी करणार आहे? ते पक्षातर्फे पक्ष जो काही निर्णय घेईल ते आम्हाला मान्य राहील. आपलं नाव सर? माझं नाव आसेफ कुरेशी, जिल्हाध्यक्ष नव भारतीय वाहतूक संघटना. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.